कसं वाटतंय? कसं वाटतंय? अख्खा दंगा घातला नुसता तिकडे. जरास ते घेत होते ब्लड, जरास आहे की नाही. 3 बॉटल घेत होते. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू होणार आहे आता 8 दिवसाने. तर म्हटलं चला आपल्या काही बाकीच्या राहिलेले कामं पेंडिंग आहेत ते करून घेऊया. मग आज आम्ही गेलो दवाखान्यात. सकाळी सगळं लवकर आवरून लवकर उठून आम्ही दवाखान्यात गेलो. तर म्हटलं आपल्या पेंडिंग जे टेस्ट आहेत ते करून घेऊया की नाही. मग ते करायला घेतल्या. त्या करायला घेतल्यानंतर तिथे आम्ही गेल्यानंतर चिमूने अक्षरशः दंगा घातला. काय घातला? दंगा घातला. आणि अजिबात त्या सिस्टर लोकांना ती हात लावू देत नव्हती. तिच्या म्हणे की तिथे ॲडमिटच करणार आहेत. ॲडमिट करायला का तू का एवढी आवडती आहे का त्यांची? आहे का आवडती? ते लावतात म्हणजे तर हेच असतं ना. आता मला सांग, इथे लावतं ते इथून काय ब्लड घेऊ शकत नाही का? वेडी कुठली. खूप वैताग दिला. तरी सुद्धा ज्या काही टेस्ट होत्या त्यातल्या फक्त CBC CRP HB आणि काय ते रेटिक काउंट वगैरे अशा काय काय भरपूर टेस्ट आहेत ते त्यांनी करायला घेतल्या. 2-3 दिवसांनी बघू आता रिपोर्ट्स भेटतील ते म्हणतायत. आणि हे डोक्याला ताप आहे दर महिन्याला. शेवटी KEMला जायला जमत नाही आहे, कारण अजूनही जी मेन टेस्ट आहे होल जेनेटिक, ती होल जेनेटिक टेस्टच करायचं टेन्शन आहे. आणि फायनान्शियल प्रॉब्लेममुळे ते टेस्ट राहिलेलं आहेत आणि सगळं मागचं पुढचं मागं झालेलं आहे. शेवटी गोळीसुद्धा मी एक दिवस ॲड करून टाकली, कारण काय सांगायचं तुम्हाला आता. तर ठीक आहे, ह्या टेस्ट केल्यात, ह्या टेस्ट झाल्यात इथे आता हॉस्पिटलमध्ये. बाकीच्या टेस्ट बाहेरून दिल्या, त्या करूया की नाही करायच्या तसं आता संध्याकाळी मिस्टर आल्यावर बघू. विचार विनिमय करू आणि टेस्ट करू. आणि चिमू एवढं रडायचं नाही गं, एवढा दंगा घालायचं नाही गं. मला पण भीती वाटते. ते दुखतं. दुखतं कुठे? दुखत नाही, जरासंच टोचतं, थोडंसंच टोचतं. नाही. आणि काय ती ABB टेस्ट आहे ती वाडियातून झालेली मध्यंतरी. वाडियातून 2,000च्या वरती काहीतरी पैसे घेतले होते त्यावेळेला. आणि बाहेर टेस्ट करायची म्हटलं तर ती सरळ सिस्टर इकडे जे बोलले की 6,500. म्हणजे यांचंच काहीतरी साठवलोटा असेल, कारण कमिशन असतं. त्यानं म्हटलं नको, बघू आम्ही वाडियातच जाऊ, नंतर करू ती ABB टेस्ट काय आहे ती बघू. लय जे नावं माहिती नाही आहेत ना त्या नावांच्या टेस्ट वगैरे आहेत. वैतागाला. आणि बाई खात पित नाही ना ही बाई, जाम आळशीपणा करते. हे पाहिजे ते पाहिजे सगळं मस्तपैकी चुनचुनीत भाकरी खावी, चपाती खावी, मस्त असं कुचकरून खाल्लं की किती माणसाच्या अंगाला लागतं की नाही. सारखा एवढा त्रास देते ना, खूप त्रास देते. अक्षरशः रात्र झोप नसते डोळ्याला. सारखे पाय दुखतात, हे दुखतात ना, असं वाटतं ना नुसतं चोळायला लावते रात्रभर. पाणी किती प्यायली आज? 2च ग्लास सकाळपासून. नक्की भरलेले 2 ग्लास की 2 घोट? 2 घोट. ठीक आहे, बघते मी आता हिच्याकडे कसं काय ते. रोज वैताग आलाय ओरडून. शेवटी काय करणार, ती बरी व्हायला पाहिजे लवकरात लवकर, हाच फक्त आमचा विचार असतो. प्रत्येक आईवडिलांना टेन्शन असतं की आपलं मूल लवकरात लवकर बरं व्हावं. आम्हीही प्रयत्न करतो पण ती काय ऐकत नाही आमचं. आता 4 दिवसांनी परत शाळा सुरू झाली ना की परत इकडे तिकडे जायला नाही मिळत. आणि आता 1 महिन्यानंतर बहुतेक होल जेनेटिक टेस्ट नेक्स्ट महिन्यात होईल बहुतेक. पहिल्या आठवड्यात, पुढच्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात होल जेनेटिक करून टाकू. काहीतरी इकडून तिकडून ॲडजस्ट करून बघूया होईल, कारण ती एकच टेस्ट 15,000ची आहे. सो होईल, बघूया, होप सो. मग 1 महिन्याने परत जानेवारीपासून परत आपण मस्त वाऱ्या करूया केमच्या. सध्या केमची वारी नाही आहे. त्या मॅडमसुद्धा करतात मेसेज. आता त्यांना आता बाकीचे रिपोर्ट्स आले ना 2 दिवसांनी की त्यांना मेसेज करून गपचूप, कारण त्यांनाही त्यासुद्धा ओरडतात, कारण आम्हीसुद्धा काही दृष्टीने गहाळपणा करतो असं जाणवतं. पण पर्याय नाही आहे, कारण काही गोष्टी हातात असतात, काही नसतात. बघू. तर चला, चिमूचा आजचा हा अपडेट होता, कारण चिमू खूपच त्रास देते. सो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तर कोणाला काही गोष्टींविषयी काय माहिती असतील तर प्लीज आम्हाला सजेस्ट करा. तर काय सजेस्ट करा आता मी ते मला पण समजत नाही आहे. पण IBD रिलेटेड आजाराबद्दल जर काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील सजेस्ट करा, कारण आम्हाला सुद्धा ह्या गोष्टी खूप नवीन आहेत.
काय माहिती नाही आहे काय कुठले आजार आहेत काय ते काय समजत नाही. तुम्हाला जर त्याविषयी काही माहिती असेल या कोणाला काही थोडीशी जरी माहिती असेल तर प्लीज आम्हाला सांगा, जी जेणेकरून आम्हाला थोडीशी मदत मिळेल. तर ठीक आहे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. आणि चिमू पुन्हा रडलीस ना दवाखान्यातच ठेवून येईन मी.